कॉन्सेप्ट काढली आहे का बाबा सर्वांचा फायदा व्हावा, का बाबा त्या बिल्डरच्या साईडनी पण व्हावा आणि अफोर्डेबल घरं भेटत आहेत म्हणून एक गिरायकाचा पण फायदा व्हावा, एक सर्वसामान्य व्यक्तीचा पण फायदा व्हावा. याकरता तुला एक नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत खारेगाव कळव्या इकडे. तर वीक 23चा गोल्ड कॉईन जिंकलेले आहेत, जे तुम्ही लाईव्ह स्ट्रीमवर तर बघितलंच असेल की हर्षद बुबेरा आहेत. आपण तर सुरुवातीला आपण ह्यांना हेच विचारू की तुम्ही पहिला ओनेसला कुठे डिस्कवर केलेलं? मी मोस्टली प्रणित कोहली दादा होते, त्यांचे यूट्यूब व्हिडिओ बघायचो. तर त्यांनी असंच आमची आई वगैरे बघायची ना, तर त्याप्रमाणे मला डिस्कवर झालं. त्यानुसार मी पुढे पुढे बघत गेलो आणि आईनेच सजेस्ट केलं का बाबा टाक, आपण नाही लागलं तरी चालेल, कोणा हातभार तरी होईल घर बघायला वगैरे किंवा घर घ्यायला. त्यानुसार मी टाकलं तर मला चांगला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एकदम लक्की दिवस होता की त्यांच्या घरात नवीन घर आहे, हे त्यांचं गणेश पूजन होतं, प्लस त्यांना गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याकडनं गोल्ड कॉईन गेला. तर एकदम शुभ मुहूर्तावरच एकदम नारळ फुटला. नक्कीच. तर आणि दुसरा गोष्ट म्हणजे काय बोलतोय की दादा स्वतः एक डेव्हलपर आहेत की जे खारेगावामध्ये प्रॉपर त्यांच्या डेव्हलपिंग साईट्स किंवा बिल्डिंग्स बनत आहेत. तर आपण नेहमी हे हाऊसिंग अफोर्डेबिलिटीचा आपण बोलत आहोत, तर दुसऱ्या साईडचं आलंय की हाऊसिंग अफोर्डेबिलिटी हा प्रॉब्लेम देतोय. जे 15 ते 30 हजार महिन्याला कमवतात ते लोन नाही भरू शकत. पण दुसऱ्या साईडचा आपण मेन ज्या गोष्टीसाठी ओनेस चालू झालेलं की जी अनसोल्ड घरे आपल्या मार्केटमध्ये वाढलेली आहेत, तर ॲज अ डेव्हलपर पॉईंट ऑफ व्ह्यूने आज तुम्हाला ऐकायला भेटेल की हा किती मोठा प्रॉब्लेम आज तुमच्यासमोर आहे ॲज अ डेव्हलपर. ॲज अ डेव्हलपर सांगायचं झालं तर कसं आहे, लोन वगैरे तर भेटेल प्रॉपरली, पण कसं आपली लाईफस्टाईलच अशी झाली आहे का आपल्याला खर्च वाढतच जातात. आज नाही उद्या 1 लाख पगार पण कोणापुढे पुरणार नाही त्यानुसार. त्यानुसार अनसोल्डची हे पण वाढत चालली आहे आणि बँक रिकव्हरी भेटतो त्याच्यानुसार पण बल्क वाढत चाललाय. नक्कीच. ह्याप्रमाणे अनसोल्डच होत चालली आहे, अफोर्डेबिलिटी रेट तर कमी होत चाललेत. म्हणजे या अनसोल्ड घरांमुळे आपल्या इकॉनॉमीवर कसं तुम्हाला इम्पॅक्ट जातं? कसं बघा, आता अनसोल्ड घरं असली तर इंटेरियरचं काम बिघडलं, तर इंटेरियरच्या फर्निचरचं काम बिघडलं, लेबरचं काम गेला, इलेक्ट्रिशियनचं काम गेला, असा करून पूर्ण इकॉनॉमिक डिस्ट्रीब्युशन म्हणजे हे सगळे कनेक्टेड असतात. आणि रिअल इस्टेट ही इंडस्ट्री मी पहिल्यापासून बोलत आलो की 250 इंडस्ट्रीवर डिपेंड आहे, बरोबर? खरंय. मग ती पूर्ण इकॉनॉमीला तो धक्का हालतोय. आणि दोन गोष्टी आपण ह्याच्यावर तुमचं मत काय आहे की आपण दोन गोष्टी एका टायमाला सॉल्व्ह करतोय आणि ते इंटरकनेक्टेड आहेत. एका साईडला अनसोल्ड घर आहेत आणि एका साईडला आहेत की अशी लोक आहेत की ज्यांना घर घेण्याची इच्छा आहे पण घर नाही घेऊ शकत, त्यांचं ब्रिज आपण बनवलंय. तर याच्यावर विचार काय तुमचा? खरंच त्यासाठी ऑनेस्ट ॲप थ्रू एकदम मस्त कॉन्सेप्ट काढली आहे का बाबा सर्वांचा फायदा व्हावा, का बाबा त्या बिल्डरच्या साईडनी पण व्हावा आणि अफोर्डेबल घरं भेटत आहेत म्हणून एक गिरायकाचा पण फायदा व्हावा, एक सर्वसामान्य व्यक्तीचा पण फायदा व्हावा. याकरता तुला एकदम शुभेच्छा म्हणून एकदम मस्त बेस्ट कॉन्सेप्ट काढलाय. तर हे ॲज अ आता आपण लोकांकडनं ऐकलंय, पण आता ॲज अ डेव्हलपर म्हणून पण ऐकायला खूप बरं वाटतंय या अशा गोष्टी जेव्हा आपण बनवतोय. आणि नेहमी आपण हे सगळं लाईव्ह केलं आहे, आजपर्यंत जे करत आलोय ते सगळं लाईव्ह झालं आणि ते सगळं तुमच्या समोरच आहेत. तर दादांना आपण आता गोल्ड कॉईन देऊया आणि त्यांनी जे जिंकलेत त्यांचं आपण अभिनंदन करूया. तर हा आहे 23 गोल्ड कॉईन. जर आईनी सांगितलेलं त्यांना की हे ओनेसमध्ये पैसे टाका, जसा आईचा शब्द सोन्याचा ठरलेला आहे. हे ठीक आहे, या तुम्ही या. अभिनंदन सगळ्यांना, तुम्हाला तुमच्या पूर्ण परिवाराला. हां, तर कसा वाटला त्यांचा एक्सपिरियन्स नक्की कमेंट करून सांगा की ॲज अ डेव्हलपर पॉईंट ऑफ व्ह्यूनी आपलं ओनेस तुमच्यापर्यंत तुम्हाला कसं समजतंय ते नक्की कमेंट करून सांगा. प्लस जर तुम्हालाही जिंकायचं असेल 1 BHK फ्लॅट, तेही फक्त 499मध्ये, तर सिम्पली लॉग इन करा आपल्या ones.in वर. तर तिकडे जाऊन साईनअप करा. जस्ट आपलं लॉग इन केल्यावर तुम्ही ई बुक परचेस केलात तर तुम्ही ऑटोमॅटिकली गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट होता. और ॲप्लिकेशन डाउनलोड करा. सेम प्रोसिजर आहे सगळ्या इकडे. तर भेटूया आपण नेक्स्ट वीकमध्ये. कोण ठरतं आहे तर रेग्युलरली आपल्याही यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओज दिसतील आणि प्रणितदादांच्याही चॅनलवर या व्हिडिओज दिसतील. तर धन्यवाद तुमच्या या रिस्पॉन्ससाठी.